आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी विनोद तळेकर आहेत आपल्यासोबत। विनोद, आपण पाहतोय आज दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच अगोदर जरांगे पाटलांची ही एक भूमिका कशा पद्धतीने आता घडामोडी घडू शकतायत? वर्षा, अगदी जरांगे पाटलांच्या या भूमिकेनंतर काहीसं संभ्रमाचं वातावरण आता मराठा समाजाच्या त्या उमेदवारांमध्ये आहे जे उमेदवार इच्छुक होते, ज्यांनी आपले अर्ज दाखल केले होते, अर्ज वैधही ठरले होते आणि आज हा निर्णय होणं अपेक्षित होतं की त्यातले कोण उमेदवार अंतिम ठरतील। या निर्णयाचं जरांगेंच्या 2 अंगाने विश्लेषण करावं लागेल। मात्र त्याआधी मी कालच जरांगे पाटलांची एक मुलाखत घेतली आंतरवाली सराटीमध्ये आपल्या या सरकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। त्यात हा मी प्रश्न त्यांना विचारला होता की आंदोलनादरम्यान खमके असलेले किंवा खमकी भूमिका दाखवणारे जरांगे, ज्यांनी सरकार गुडघ्यावर आणलं होतं पहिल्या 1-2 उपोषणादरम्यान, ते राजकीय आखाड्यात उतरताना, निवडणुकीच्या आखाड्यात उतरताना दोलायमान अवस्था दिसते, तर काहीसे गोंधळलेले का दिसत आहेत, असा मी प्रश्न त्यांना विचारला होता। त्यांनी स्पष्टपणे हे कबूल केलं होते की तुमचं म्हणणं बरोबर आहे की माझी थोडीशी गोंधळल्यासारखी अवस्था झाली आहे, काय करावं सुचत नव्हतं। पण मराठा समाजाच्या लोकांचा, माझ्या समर्थकांचा रेटा इतका प्रचंड होता की आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे, अशा आशयाचं त्यांचं एक उत्तर होतं। उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात त्यांनी दिलं, ते आपल्याला मुलाखतीत बघता येईल। पण ही त्यांची भूमिका, म्हणजे त्यांची गोंधळलेली अवस्था आहे हे त्यांनी सांगितलं होतं। आता जर विश्लेषण या निर्णयाचं करायचं झालं तर 2 अंगाने करता येईल। एक म्हणजे कदाचित या निर्णयामागे, म्हणजे ते जरी सांगत असले की दलित आणि मुस्लिम हे जे 2 फॅक्टर त्यांच्यासोबत आले होते, त्यांच्याकडनं त्यांच्या उमेदवारांची यादी न आल्यामुळे फक्त एकट्या मराठाच्या जीवावर आपल्याला निवडणुकीला सामोरं जाता येत नाही असं ते सांगतायत। मात्र त्यामागचं कारण कदाचित हे असेल, आपल्याला आठवत असेल की लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या निकालांचं विश्लेषण झालं होतं, त्यात मराठा समाजाच्या रोषाचा फटका महायुतीला बसला असं एक विश्लेषण झालं होतं आणि तीच भूमिका कदाचित विधानसभेत आपण बजावावी असं त्यांना वाटलं असेल। झाकली मूठ 1.25 लाखाची, जर त्यांनी आपले उमेदवार उभे केले, समजा 26 उमेदवारांची पहिली यादी त्यांनी जाहीर केली आणि त्यातनं समजा काही 2-3 उमेदवार निवडून आले, तर काहीशी तरी काय आपण त्याला म्हणतो की एक निर्णय जो घेतला आहे तो योग्य ठरला असं म्हणण्याला वाव होता। पण एकही उमेदवार जर निवडून आला नाही जरांगेंनी पाठिंबा दिलेला, तर मात्र जरांगेंची ताकद ओसरते का, अशा स्वरूपाचं विश्लेषण होऊ शकलं असतं। कदाचित जरांगेंना ती भीती वाटली असेल की आरक्षणाचा लढा या निमित्तानं कुठेतरी दुसऱ्या वळणावर जायला नको, म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल आणि मराठा समाजाची किंवा आपल्या आंदोलनाची जी ताकद आहे, राजकीय व्यवस्थेवर आपला जो दबाव आहे तो कमी होऊ नये या अनुषंगाने कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असेल। आणि दुसऱ्या अंगाने विश्लेषण करायचं झालं तर या निर्णयाचा त्यांच्या आंदोलनावर काय परिणाम होणार आहे, कारण आंदोलन जरांगे पाटलांच्या चेहऱ्याकडे बघून सुरू आहे, अजूनही सरकारवर एक दबाव आहे जरांगे पाटलांचा। आता या निर्णयानंतर जरांगे पाटलांची प्रतिमा जर त्यांच्या समर्थकांमध्ये धरसोड करणारा नेता अशी जर झाली, तर ती जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी घातक ठरू शकते। आणि या 2 अंगाने जरांगे आता कशा पद्धतीने पुढची पावलं टाकतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। एक म्हणजे त्यांना कदाचित विधानसभेमध्ये फक्त त्यांनी आता जशी भूमिका जाहीर केली की उमेदवार पाडण्यावर लक्ष केंद्रित करा, महायुतीला फटका देण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय। आपल्या कालच्या मुलाखतीत सुद्धा त्यांचा तो राग, तो रोष दिसून येत होता आणि महायुतीने आमचं वाटोळे केलं अशा स्वरूपाचं त्यांचं विश्लेषण होतं, मांडणी होती। तर हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे या निर्णयानंतर आता मराठा समाज कसा रिॲक्ट होणार, जरांगे पाटलांचे समर्थक कसे रिॲक्ट होणार, आणि पुढे म्हणजे त्यांच्या या आंदोलनावर त्याचा काही परिणाम होणार का, किंवा या निर्णयाचा परिणाम त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर किंवा सामाजिक वाटचालीवर होणार का। आणि दुसरं म्हणजे या सगळ्याची रिॲक्शन राजकीय पक्षांमध्ये कशी उमटते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता मी चंद्रशेखर बावनकुळेंच्या घराबाहेर उभा आहे नागपूरमध्ये आणि बावनकुळेंचं आता आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहोत। त्यांना मी हा प्रश्न जरूर विचारणार आहे की जरांगे पाटलांच्या ह्या निर्णयानंतर आत्ता तुमची भूमिका काय, तर ते पाहणं महत्त्वाचं असेल की महायुतीची भूमिका आता काय असणार आहे आणि महाविकास आघाडीची भूमिका आता काय असेल। वर्षा, निश्चितच विनोद, आपण बघतोय जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान 2 महत्त्वाची विधानं केली आहेत। पहिल्यांदा ते म्हणतात की भूमिकेशी सहमत नसलेल्यांना आम्ही पाडणार, आणि दुसऱ्यांदाच त्यांचं असं विधान आहे की मला पाडायचं निवडणुकीमध्ये कोणालाच नाहीये, ज्यांना मतदान करायचं त्यांना तुम्ही मतदान करावं। नेमकं काय समजावं आपण?
तेच मी सांगतोय वर्षा की संभ्रमाचं थोडंसं वातावरण जरांगे पाटलांच्या गोटात दिसतंय. काल ज्या वेळेला आम्ही आंतरवाली सराटीत होतो, मी सांगतो की सकाळी आम्ही 8 वाजता आंतरवाली सराटीत पोहोचलो. जरांगे पाटलांशी माझं परवा बोलणं झालं होतं. त्यांनी असं सांगितलं की साधारण 9च्या सुमारास आपण मुलाखत सुरू करू. सकाळी 8 वाजल्यापासून मुलाखत सुरू झाली 3 वाजता दुपारी. 7 तास आम्ही त्या सगळ्या परिसरात होतो. आंतरवाली सराटीतलं आम्ही वातावरण बघितलं होतं. मोठ्या संख्येनं मराठा समर्थक आणि इच्छुक उमेदवारांची रीघ तिथे लागली होती. त्यात माजी आमदार, माजी खासदार असे अनेक जण होते. म्हणजे सुभाष वानखेडेंशी आम्ही बोललो, बाबाजानी दुर्राणींशी बोललो, त्याचबरोबर संगीता ठोंबरे होत्या त्यांच्याशी बोललो, संतोष सांबरे माजी आमदार बदनापूरचे ते होते. म्हणजे प्रत्येकाला जरांगे पाटलांचा पाठिंबा हवा होता. मी तो प्रश्नही त्यांना ज्या वेळेला मुलाखतीत की प्रस्थापित राजकीय पुढारी सुद्धा तुमचा पाठिंबा मागतायत, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन तरुणांना वाव दिला पाहिजे, नवीन एक पिढी राजकारणात आली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली जी ताकद, स्वतःबद्दलची एक आपला समज असतो तो कदाचित पुढे खोटा ठरू शकतो. या भीतीपोटी माणूस निर्णय घेतो. सो कदाचित मला असं वाटतंय, म्हणजे माझ्या अंगाने जर विश्लेषण करायचं झालं तर जरांगे पाटलांच्या कालच्या सगळ्या एकूण त्यांच्या वातावरणात, त्यांच्या घराभोवतीचं जे वातावरण आहे ते पाहता मराठा समाजात उमेदवारांची थोडीशी वानवा दिसून आली होती. कारण जे उमेदवार मी बोलत होतो ज्यांच्याशी, ते फारच कच्चे राजकारणातले असावेत आणि कदाचित जरांगेंना ही सगळी पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला असू शकतो. काल रात्री त्यांची कुणाबरोबर चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल. आत्ता काही पत्रकारांनी असाही प्रश्न विचारला की तुमच्यावर सरकारचा किंवा महायुतीचा काही दबाव होता का. त्यांनी उत्तर त्यांच्या स्टाईलमध्ये दिलं. पण सगळे हे फॅक्टर तपासावे लागतील की नेमकं काय घडलं कालच्या रात्री. जरांगे पाटलांचा निर्णय अचानक काय झाला. कारण दुपारी त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आम्ही उतरणार आणि आमची ताकद दाखवून देणार. आणि अचानक रात्रीत काय घडलं ते पाहावं लागेल. रात्रीच्या घडामोडींवर लक्ष दिलं तर या निर्णयाचं जरांगेंच्या आपल्याला अधिक विश्लेषण करता येईल. काही वेळात कदाचित त्याचा तपशील येईल आणि त्यानंतर आपल्याला बोलता येईल. वर्षा, निश्चितच विनोद, आपण जर बघितलं तर गेल्या 13 ते 14 महिन्यांपासून जरांगेंची हीच भूमिका होती की 53% मराठा समाज आहे, त्यामुळे तुम्हाला याचा फटका बसू शकतो. मात्र अचानक असं काय झालं की जरांगे आज म्हणतायत की एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नाही. नेमकं काय घडलं असावं, असं काय वाटतं आपल्याला? वर्षा, निवडणुकीला सामोरं जाणं ही एक जटिल प्रक्रिया असते. त्यात अनेक फॅक्टर काम करत असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या घटकाच्या विरोधात निवडणूक लढवत असता तेव्हा तो घटक जर प्रस्थापित असेल, एखादा नेता त्याच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवत असाल तर तो नेता प्रस्थापित असेल तर त्याच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी तुम्हाला कशी एनकॅश करता येईल ते पाहणं महत्त्वाचं असतं. त्याची एक रणनीती असते. बरीच वर्ष लोक काम करत असतात एखाद्या निवडणुकीत उतरण्यासाठी आणि एक पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर उतरण्याचा निर्णय होतो. पण जरांगे पाटलांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जरांगे पाटलांचे उमेदवार हे वेगवेगळ्या समाज घटकातून आले होते, वेगवेगळ्या समाज वर्गातून आले होते. त्यात असा कोणी राजकीयदृष्ट्या सजग, राजकीयदृष्ट्या सीझन्ड असा नेता दिसत नव्हता मला काल. हौशे नवशे गवशे अशा स्वरूपाचे ते उमेदवार होते. निश्चितच. त्यामुळे काय घडामोडी घडतायत ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. विनोद, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी.